थोड्या दिवसापूर्वी ना आम्ही एक पेशंट बघायला गेलतो विट्यामध्ये आणि तिथं येता येता ना एका हॉटेलमध्ये थांबलो. हॉटेलमध्ये म्हणजे नवीनच असं ना हॉटेल तयार केलं होतं, साधं सिंपल, पण डेकोरेशन वगैरे छान केलं होतं. आणि म्हटलं चलूया आपण तिथं नाश्ता करूया. मग तिथं गेल्यानंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी ना एक उत्तापा आणि बटाटाचा पराठा ना मागवला. पण तो पराठा खाल्ल्यानंतर माझ्या मिस्टरांच्या तोंडातून एकच आवाज आला की सोना, तू जो पराठा करतेस ना तो बेस्ट. तर कारण असं झालं की एका साईडला बटाटा आणि एका साईडला कणिक असं हे कॉम्बिनेशन होतं. तर काय तुम्हाला सांगायचं. आणि दुसरा गोष्ट म्हणजे उत्तापा, पण उत्तापा घेतला खायला आणि त्यामध्ये मीठच नव्हतं. तर हॉटेल इतकं छान होतं की त्याला बघूनच सगळी लोक जात होते त्याला. आणि टेस्ट बघितल्यानंतर ना एकदा गेल्यानंतर नंतर जाऊन वाटू नये असं झालं. तर चला तो बटाटा पराठा मला असं वाटलं की काकांना जाऊन सांगावं गे, काका आपल्या ह्या किचनवर जावं ना, अशा पद्धतीने एकदा बटाटा पराठा करून बघाच बरं का. तर अशा मी म्हटलं असं म्हटलं आणि म्हटलं हा व्हिडिओ करायचाच. तर कशा पद्धतीने मी पराठा करते बघा. तर इथं बटाटे घेतलेत छान असं शिजवून, आणि अगदी काहीसुद्धा जास्त मसाले वगैरे घालायची गरज नाही, अगदी जे नॉर्मल आहे ते. तर आजचा बटाटा पराठा न करता मी आलू मेथी पराठा केला आहे, अगदी आपला पंजाबी स्टाईलमध्ये केला आहे. पंजाबी मी व्हिडिओ बघत असते पराठ्याचे, ते बघूनच माझ्या अगदी तोंडाला पाणी सुटतं. तशाच पद्धतीनं हा पराठा केला आहे मी. मेथी घातली आहे भरपूर, बटाटे 5 घेतले शिजवून, चांगले खिसून घ्यायचे म्हणजे एकसारखा जीव होतो आणि सगळीकडं ना ते सारण आहे ते पसरलं जातं. त्यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा आणि कोथिंबीर घातली कट करून भरपूर अशी. आणि हे वाटण आहे ती मिरची, आलं, भरपूर असा लसूण ना हे छान असं मिक्सरला मी बारीक करून घेतलं आहे. तो मसाला घातला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं, हळद घालायची, कसुरी मेथी आहे तीसुद्धा घालायची, धना जिरा पावडर घातले आहे अर्धा चमचा, आणि हा आहे आपला गरम मसाला. तर एवढेच छान बेसिक मसाले घालायचे आहेत, त्यामुळेच ना ह्याला छान टेस्ट येते. तर जास्त तिखट पाहिजे असेल तर लाल काश्मीरची पावडर घाला, आणि शक्यतो घालाच. त्यामुळं काय आहे, लाल कलर आहे तो छान येतो पराठ्याला. त्यावर तूप सोडल्यानंतर एकदम अगदी जन्नत असं फील होतं. त्यामुळं सगळे जे मसाले आहेत ते बघितलं आहात ते सगळे ॲड करा. पराठा ना तुमचा ना पराठा खाल्ला ना तुमच्या हातचा, तुमच्या हाताला पप्पी घ्यायची राहणार नाही तुमचे मिस्टर, तर तुम्हाला सांगते. तर इतके छान हा मसाला तयार होतो. चेष्टेचा भाग झाला बाजूला. तर हे कणिक मळून घेतले, घटसर कणिक मळून घ्यायची, आणि त्यामध्ये थोडंसं गहू कितीही चांगलं असलं त्यामध्ये 1 वाटी मैदा घाला, म्हणजे पराठा येतो शक्यतो फुटणार नाही, छानरित्या होतो, व्यवस्थित बिना फुटता पराठा होतो. तर काय करायचं, लगेचच पराठा करायला घेतला. अर्धा तास अगोदर मी कणिक मळून घेतली होती, बटाटे छान शिजवून घेतले होते, आणि सारण वगैरे करून घेतलं आहे, पराठा करायला घेतला आहे. आणि माझ्या मुलांना हाच पराठा खूप आवडतो. आणि आज जरा वेगळा केला होता, आलू मेथी पराठा. तर अगदी आपण पुरणचं सारण कसं भरतो ना, पुरण गोळा असं कणकीमध्ये, त्याच पद्धतीनं हा पराठा करून घ्यायचा. अगदी मोठा करायचा नाही, जसा आपल्याला जमतो तसाच करायचा. तर इथं मी छोटे छोटे पराठे करायला घेतले होते, म्हणजे छोटे छोटे आपले फुटणार पण नाहीत, व्यवस्थित होणारसुद्धा. जास्त रिस्क घ्यायची नाही, चांगलं तर झालंच पाहिजे. त्यासाठी छोटे छोटे पराठे करायचे, छान असं सारण भरायचं, सगळीकडे जातं बघा, बघू शकता व्हिडिओमध्ये सगळीकडे सारण जात आहे. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो पराठा खाल्ल्यानंतर अक्षरशः मला वाटलं का हा पराठा मागवला, कारण मला पराठा जास्त करून आवडतो, पराठा ना उत्तापा बाहेर गेला की. कारण की तो आंबूसपणा असतो ना, हॉटेलमध्ये जास्त पीठ ठेवलं जातं त्यामुळे आंबूसपणा, आणि पराठासुद्धा वेगळ्या पद्धतीचा असतो. तुम्हाला माहिती आहे का, सांगलीमध्ये सुद्धा एक पराठ्याचं फेमस असं हे आहे, हॉटेल आहे. तिथला हा पराठा मी टेस्ट केला आहे, त्यांना विचारलं नाही कशा पद्धती. टेस्ट केल्यानंतर कळतं की आपल्याला ह्यामध्ये काय मसाले असतात, कशा पद्धतीने मसाला घातला जातो. त्याच पद्धतीनं हा मी पराठा तयार केला आहे. आणि हे बघा तयार झाला आहे. आलटीपलटी करून भाजायचा, तूप लावायचं, ह्यामध्ये भरपूर असं तेल लावलं तरी सुद्धा चालतं, बटर चिकन घातली तरी सुद्धा चालते. ह्यावर करपूस एकदम मिडियम गॅस करून छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचा. सारण मसालेसुद्धा आजूबाजूला पसरले आहेत, त्यासाठी खाण्यासाठी घेतलं आहे मी शेंगदाण्याची चटणी, लोणचं, खरडा, दही असेल तर दहीसुद्धा खावा. दही नव्हतं माझ्याकडे अवेलेबल, शक्यतो पराठ्यावर दहीच खाल्लं जातं. तूप सोडायचं ह्यावर, आणि तयार झाला आहे आपला छान मस्त पंजाबी स्टाईल पराठा. नक्की अशा पद्धतीने ट्राय करा, आणि तयार केल्यानंतर चांगला झाल्यास तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.